अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओद्वारे चर्चेत. स्वतःच्या घरात आपला मानसिक छळ होत असल्याचा व्हिडिओ केला पोस्ट. समस्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट. नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील माफिया गँगकडून छळ होतोय. अभिनेत्री तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप. अन्नात काहीतरी मिसळलं, पाठलाग केला जात असल्याचाही दावा. अजित पवारांचा आजचा मुंबई दौरा रद्द. आज दिवसभर अजित पवार पुण्यातच थांबणार, त्यामुळे अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांची भेट होणार नाही. माणिकराव कोकाटेंबाबत पुढील निर्णय अजित पवार घेतील. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तर मंत्रिमंडळात असताना संवेदनशीलता दाखवली पाहिजे, अशीही तटकरेंची प्रतिक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती. वादग्रस्त प्रकरणांमुळे कृषी मंत्री कोकाटे चर्चेत, तर रमी प्रकरणावरून कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीला जोड. सुप्रिया सुळेंकडून पुन्हा कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. काल पत्रकार परिषदेत कोकाटेंनी शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन घेतं म्हणजे शासन भिकारी आहे, शेतकरी नाही, असं वक्तव्य केलं होतं. पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं माणिकराव कोकाटेंविरोधात रस्त्यावर रमी खेळत आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इतके निष्काळजी असलेले कृषी मंत्री महाराष्ट्राला नकोच, अशा घोषणा. विजयकुमार घाडगे मारहाण प्रकरणात सूरज चव्हाण पोलिसांना शरण. सूरज चव्हाणसह 10 जण पोलिसांच्या ताब्यात. तर पोलिसांना शरण आल्यानंतर लगेचच सूरज चव्हाणला जामीन देखील मंजूर. हाणामारीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं समर्थन आहे का? सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीवर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा सवाल. सूरज चव्हाणला वाचवण्याचा सरकारकडून कुठलाही प्रयत्न होत नाहीये. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. बंद अथवा आंदोलन करण्यापेक्षा छावा संघटनेने समन्वयाची भूमिका घ्यावी, भोयर यांचं आवाहन. विजयकुमार घाडगे मारहाण प्रकरणी लातूरमध्ये निलंगा रेणापूर बंदचं आयोजन. तर लातूर ते तुळजापूर मार्गावर रास्ता रोको करण्यात येणार. मुंबई तरुण भारतमधून महायुतीच्या आमदार मंत्र्यांची कान उघडणी. मंत्र्यांचं वर्तन सरकारच्या विश्वासार्हतेवर परिणाम करतं. नेत्यांनी बेजबाबदार वर्तन टाळावं, तरुण भारतच्या संपादकीयमधून सल्ला. अंजली दमानियांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारची पाहणी करण्यात आली. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे सावली बार असल्याचा दमानियांचा आरोप. अंजली दमानियांकडून गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी. गृहराज्यमंत्रीच डान्स बार चालवत असतील तर दुर्दैवी असल्याची दमानियांची टीका. आमदार अर्जुन खोतकरांकडून राज्यमंत्र्यांसमोरच महावितरण अभियंत्याची खरडपट्टी. आम्हाला हातात आसूड घ्यायला लावू नका. शहरातील विजेच्या समस्येवर खोतकरांचा महावितरण अधिकाऱ्यांना इशारा. पूजा खेडकरचे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट रद्द. नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडून सर्टिफिकेट रद्दचा निर्णय. महादेव मुंडे खून प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. महादेव मुंडे यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झाल्याचं उघड. गळा कापून महादेव मुंडेंची हत्या करण्यात आली आहे. कल्याणमधील मारहाण प्रकरणी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा याला 2 दिवसांची पोलीस कोठडी. खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी गोकुळ झा यांना आपली ओळख लपवण्यासाठी लूक बदलल्याची माहिती समोर. गोकुळ झा यांना केस बारीक केले. नेहमीसारखा पोशाख परिधान न करता त्यांना टी-शर्ट परिधान केल्याची माहिती. कल्याण मारहाण प्रकरणाचे फुटेज कट करून दाखवले जात आहेत. गोकुळ झाच्या आईचा गंभीर आरोप. तर सदर रिसेप्शनिस्टने आपल्या सुनेला आधी शिवीगाळ केल्यानं आपल्या मुलानं मारहाण केल्याचा त्याच्या आईचा आरोप आहे. मारहाण चुकीचीच, गोकुळ झा याला शिक्षा होईलच. मात्र मोठा मुलगा रणजित निर्दोष. गोकुळ झाच्या आईची प्रतिक्रिया. घटनेबाबत खेदही व्यक्त. बीडच्या परळी तालुक्यातील बालाजी ट्रॅव्हल्सचे मालक बालाजी जावडे यांना 7 ते 8 जणांकडून बेदम मारहाण. सिरसाळा गावात मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर. बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचं प्रकरण. आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांना बीड न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. यवतमाळच्या पांढरकवडा शहरात विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार वाढलेत. त्यामुळे या रोड रोमिओंचा तातडीनं बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी पालक आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यावर धडक देत ठिय्या आंदोलन केलंय. पुण्यात मध्यरात्री अज्ञातांकडून 20 ते 25 वाहनांची तोडफोड. धनकवडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तोडफोड थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 नागरिकांनाही मारहाण.
धुळ्याच्या साक्री शहरात 2 गटांमध्ये किरकोळ वादातून हवेत गोळीबार करण्यात आला। नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रकरणाची दखल। पुण्याच्या दौंडमध्ये कला केंद्रात 2 गटातील वादात गोळीबार झाल्याची माहिती। गोळीबार करणारी व्यक्ती आमदाराच्या जवळची असल्यानं पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप। सांगलीच्या कुपवाडमधील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या। आरोपी यात फरार झालाय। माहिती मिळताच पोलिसांकडून प्रकरणाची दखल। हनी ट्रॅप प्रकरण राज्यात गाजत असताना नाशिकमध्ये हनी ट्रॅप एन्जॉय अशा आशयाचे बॅनर लागलेत। चौकशी बाबतीत गुप्तता पाळली जात असताना पोलिसांना डिवचण्याचा प्रयत्न। भंडाऱ्याच्या साकोलीत अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणारा डॉक्टर अद्यापही फरार आहे। डॉक्टर अग्रवालच्या विरोधात पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। पासपोर्ट आणि हॉस्पिटलचा परवाना रद्द। संख्याबळानुसार महायुतीत महामंडळांचं वाटप होणार। भाजपला 44, शिवसेनेला 33 तर राष्ट्रवादीला 23 महामंडळ। याबाबत तिन्ही पक्षात एकमत। सूत्रांची माहिती। सिडको आणि म्हाडा या महत्त्वाच्या महामंडळांकडे शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच। लवकरच पुन्हा एकदा समन्वय समितीची बैठक होणार असून यात पुढील चर्चा होणार अशी माहिती। नागपूरकरांचं वर्चस्व ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकार त्यांच्या हाती ठेवलेत। नगरविकास विभागाच्या निधीवर मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेवून आहेत, त्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाणार आहेत। JNU युनिव्हर्सिटीमध्ये स्पेशल मराठी सेंटरच्या उद्घाटनाला ते उपस्थिती लावतील। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांकडे राजकारण म्हणून बघू नका, महाराष्ट्राची परंपरा म्हणूनच याकडे बघावं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। रायगड निवासस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये बैठक झाली। ठाणे आणि रायगडमधील विषयासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। शेतकऱ्यांना योग्य वाटत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग होणार नाही। आमदार राणा जगजितसिंग यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। धाराशिवच्या खुंटेवाडीतील 100 एकर जागेवरून हा महामार्ग जाईल। मटन आणि फिश मार्केटमध्ये कोल्हापूरकरांची मोठी गर्दी। श्रावण सुरू होण्याआधी गटारी निमित्त मांसाहार करण्यासाठी खवय्यांची मासे आणि मटण घेण्यासाठी गर्दी। गटारी निमित्त ठाण्यातील येऊर संजय गांधी उद्यानात प्रवेशबंदी। पार्टी करण्यासाठी गेल्यास पोलिसांची कारवाई होणार। गटारी निमित्त नवी मुंबईत माजी नगरसेवकाकडून चक्क मोफत चिकन वाटप। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल ससाण्यांकडून मोफत चिकन वाटप। खवय्यांची एकच गर्दी। प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर। पुण्यात 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं हा पुरस्कार दिला जाईल। संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या 675व्या संजीवनी समाधी सोहळ्याला मुख्यमंत्री उपस्थिती लावणार। नामदेव शिंपी समाजाच्या कार्यक्रमाला देखील ते हजेरी लावतील। आज संत नामदेवराय आणि संत जनाबाई यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळा आहे। त्यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। पीओपी गणेश मूर्तींबाबत नवी नियमावली न्यायालयात सादर झाली आहे। 5 फुटांच्या मूर्तींचं कृत्रिम तलावातच विसर्जन करणं बंधनकारक। पर्यावरण विभागाकडून स्पष्ट। 8 फुटांच्या मूर्तीबाबत राज्य सरकार उद्या उत्तर सादर करणार। समृद्धी महामार्गावर 15 लाख वृक्ष लागवड होणार। MSRDCच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। वन विभागाकडे वृक्ष लागवडीची जबाबदारी। PMPL कडून 3 नव्या मार्गांवर बस सेवा। शेवाळेवाडी ते अण्णाभाऊ साठे बस स्थानक, वाघोली ते हिंजवडी आणि आपला चौक ते शिवाजीनगर या 3 मार्गांवर बस सेवा सुरू होतील। पुण्याच्या सारसबागेतील तलावाची अवस्था अत्यंत बिकट। तलावात घाण पाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी, तर तलावाची संरक्षक भिंत देखील तुटली। प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी होती आहे। जळगावच्या 40गाव शहरालगत असलेल्या कापूस गोदामाला आग लागली आहे। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या MIDC परिसरात आग लागली, याचं कारण मात्र अस्पष्ट आहे। नंदुरबारमध्ये गावांना पाणी पुरवठा होत असलेल्या तापी नदीपात्रात केमिकलयुक्त पाणी। केमिकलयुक्त पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी। हिरव्या रंगाच्या केमिकलयुक्त पाण्यामुळे माशांचा देखील मृत्यू होतोय। वाशिमच्या पेडगावजवळ ट्रक आणि बसचा अपघात झाला। 4 जण यात गंभीर आहेत तर 18 जण किरकोळ जखमी। ट्रकचा टायर फुटल्यानं बसला धडक। ATM कार्डची अदलाबदली करून लाखो रुपयांना लुटणाऱ्या चोराला लाखनी पोलिसांनी पकडलंय। विविध बँकांच्या 61 ATM कार्डसह 26,000ची रक्कम जप्त।
बुलढाण्याच्या मेहकरमधील तालुक्यात टॉवरवर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन. शासनाकडून सोलर पंप मंजूर होऊनही अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी, तर शेतीचं नुकसान होऊनही पीक विमा मिळाला नसल्यानं हे आंदोलन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.